तसं तुम्हा लोकांची जात कोणती आहे? या इस्पितळात तुमची जात डॉक्टरची आहे आणि आमची जात आजारी रुग्णाची. इंग्रज सैन्यामधला निवृत्त सुभेदार आहे मी. सध्या तरी मी एक इंजेक्शन दिलंय तिला. दुसरं जवळजवळ 6 तासांनी द्यावं लागेल. तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा. बाहेर माझा कंपाऊंडर असेल, तो तुमच्यावर औषध शिंपडेल. तुम्ही तुमच्या मुलीला शिवलं आहे म्हणजे उद्या तुम्हालाही हा आजार होऊ शकतो. बाकी हिच्याबद्दल मी सकाळपर्यंत सांगू शकेन. ताई बरी होईल ना डॉक्टर साहेब? तेच म्हटलं ना, मी सकाळपर्यंत सांगतो. डॉक्टर साहेब, माझ्या पोरीला वाचवा. औषध टाकलेलं आहे. सगळे किटाणू आता मेले असतील. घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही लोक बाहेर येऊन बसा. शेठजी, या कप्तानचा डोकं खराब झालंय. आपलं काही मनात आलं म्हणून बोलायचं का? पण तुम्ही दोघांनी या गोष्टीचाही विचार करा की जेव्हा तुम्ही रामजीच्या समोर त्याच्या मुलाला भीमला जसा त्रास देत असता तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल. मी इथे आपल्या स्वतःच्या मुलाबद्दल विचारायला आलो होतो आणि हे म्हणतायत की रामजी बद्दल विचार करा. अरे आम्हाला काय गरज पडली आहे त्या रामजी बद्दल विचार करायची? आम्ही आहे स्पृश्य जातीतले लोक. आम्ही कशाला विचार करू त्या अस्पृश्य लोकांचा? अगदी बरोबर बोलताय शेठजी. अरे आमचा जन्मच झालाय त्यांच्यावर अधिकार गाजवायला आणि त्यांचा जन्म झालाय आमच्या म्हणण्यानुसार चालायचा. तेच तर. पण ही गोष्ट या कप्तानला कोण सांगेल? एक वेळा, फक्त एक वेळा माझ्या मुलाची माहिती यांना काढू दे बस. यो सांगल शेठजी, सांगल. जरा विचार करा. यो कप्तान जेव्हा आपल्या मोहल्ल्यात जाईल आणि याला तहान लागल आणि यो पाणी प्यायला, रामजी सकपाळच्या घरी नाही जाणार. तुमच्याच दारात पाणी प्यायला येईल तो. आणि पाणी पिल्याचं कर्ज तर उतरावं लागल ना शेठजी. चल. बाबा, ताई बरी होईल ना? दुसरे इंजेक्शन दिल्यावर ताई बरी होईल. चला चला चला, लवकर चला. डॉक्टर साहेब, बघा ना माझ्या मुलाची तब्येत खूप खराब आहे. तुम्ही लवकर तपासा नाही आला. अरे ह्यांना आत घेऊन जा. चला चला चला, घेऊन चला. सांभाळू. त्यासनी बी प्लेग झालाय का बाबा? वय बाळा, बहुतेक. नाहीतर इतक्या राज्याला कशाला कोणी. माहितीये ना तुमची जात काय ते? मग असे मध्ये का बसले आहात? जाऊन बाहेर उभे राहा. रागाने का बघतोस? माणसं ओळखता येतात मला. हे बघ, ते जे आले आहेत ना, खूप मोठी माणसं आहेत. तुम्हाला इथे बसलेलं बघितलं ना तर खूप ओरडतील. चला आता लवकर निघा. चला. चल बाळा. माणुसकी नावाची काही गोष्टच राहिली नाही. फक्त जात जात अन जात. जात विचारात राहत्यात. मला एक गोष्ट नाही समजली. एखादा माणूस दुसऱ्या माणसापासून रंगान रूपानं वेगळा असू शकतो, पर त्याची शारीरिक रचना एकसारखीच असते. तर मग यो भेदभाव का? कशासाठी? जाऊ द्या ना बाबा.
आता फक्त ताईचा विचार करू. ताई बरी होईल ना बाबा? होय बाळा, होईल ती बरी. तू काळजी नका करूस, तिला काय बी नाही होणार. झालं तर हाय बाबा, माधवी ताई सारखं आता ती बी तर विधवा झाली आहे. फक्त उकडलेलं अन्न खावं लागेल आणि ते ती स्वतः बनवेल. आपण ताईचं केस तर नाही कापणार ना? आणि ती स्वतः पाणी आणायला जाणार नाही ना? आणि ती वेगळं जेवण तर बनवणार नाही ना? आपल्या सोबतच जेवण ना? आणि आपण तिला लोणचं बी देऊ खायला. बोला ना बाबा, आपण ताईला आपल्यापासून वेगळं नाही करणार ना? नाही बाळा, कधीच नाही करणार. कधीच नाही करणार. पर बाळा, नवऱ्या हिना एकटी पडली होती. तिचं जगणं कठीण होईल. असं कसं जगणं कठीण होईल बरं? तुम्ही, म्या, आई, मंजुळाताई, आनंद दादा, बाळा दादा, आत्या समधी जण मिळून ताईचं जगणं सोपं करूया. फक्त ती बरी होऊ दे, मग ताईला आपण घरी घेऊन जाऊ. होय बाळा. डॉक्टर साहेब, माझी पोर कशी आहे? आमची इच्छा असून मी तुमच्या मुलीला नाही वाचवू शकणार. तुम्ही असं का म्हणताय सर? ह्या घडीला तुमच्यावरच एकमात्र आमची आशा आहे. ते सगळं ठीक आहे, पण आमच्यावर पण दबाव असतो ना. आम्हाला पण उत्तरं द्यावी लागतात. म्हणजे हे की आमच्याकडे प्लेगचं फक्त एकच इंजेक्शन राहिलंय. हा, मग जे आम्ही फक्त एकाच रुग्णाला देऊ शकतो. पहिल्या इंजेक्शन नंतर 6 तासांनी मी हेच इंजेक्शन तुमच्या मुलीला देणार होतो. आता पंडितजीचा मुलगा आला आहे. आता ते असताना हे इंजेक्शन मी तुमच्या मुलीला कसं देऊ शकतो सांगा? हे तुम्ही असं कसं म्हणू शकता? आम्ही आधी आलो होतो, त्यामुळे इंजेक्शनवर पहिला अधिकार आमचा आहे. अस्पृश्य लोक हक्काच्या गोष्टी करत नाहीत, भीक मागतात स्पृश्य जातीकडून. सध्या भीक तुम्हासनी मागायला पाहिजे, कारण आम्ही आधी आलो होतो, त्यामुळे इंजेक्शनवर आमचा अधिकार पहिला आहे. आणि हे इंजेक्शन जर माझ्या ताईला नाही दिलं गेलं तर मी इथं उपोषणाला बसेन. आणि डॉक्टर साहेब, मग तुम्हीच उत्तर द्या इंग्रज सरकारला. डॉक्टर, तुम्ही काय यांचं बोलणं ऐकताय? माझ्या मुलाला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. पण साहेब, ते बरोबर बोलतायत. ते तुमच्या आधी आले. डॉक्टर, तुम्ही दुसऱ्या कोणाचा उपचार करण्यासाठी जिवंत राहणार नाहीत. जा तिथून बाहेर काढून टाकू आम्ही तुम्हाला. हे बघा, पण यांच्या मुलीचा पण जीव जाऊ शकतो ना. अरे, ती उद्या मरणार तर आज मरू दे, मला त्याचं काय? हे इंजेक्शन माझ्या मुलालाच द्यावं लागेल. नाही, माझ्या ताईलाच द्यावं लागेल. हे इंजेक्शन माझ्या मुलालाच द्यावं लागेल. नाही. डॉक्टर साहेब, अजून इंजेक्शन येणार नाही का? आज रात्रीपर्यंत तर यायला हवे होते, पण नाही आले अजून. माझ्या पोरीला दुसरे इंजेक्शन कधी पत्र मिळेल? 1-2 तास पुढे अजून थांबू शकतो, पण त्यापुढे अजून. अहो, तुम्ही काय बडबड करता आहात? चला लवकर माझ्या मुलाला इंजेक्शन द्या डॉक्टर, नाहीतर परिणाम खूप भयानक होतील. डॉक्टर साहेब, द्या त्यांच्या पोराला द्या इंजेक्शन. तोवर आम्ही वाट बघतो इथं. बाबा, हे तुम्ही काय करताय? भीम, औषध देणं यांच्या हातात आहे.
जीवनानं मृत्यू नाही. जर गंगाच्या आयुष्यात जर जगणं लिवलं असेल तर तिच्याकडून हा अधिकार कोणी बी हिरावून नाही घेऊ शकणार. आणि तसं बी ताईला इंजेक्शन देण्यासाठी अजून 2 तास आहे. आणि ह्यांच्या पोराला जर इंजेक्शन नाही दिलं तर तो बरा नाही होणार. जावा पंडितजी, आम्ही छोटी माणसं असली तरी बी जीवनाचं महत्व आम्हाला कळतंय. धन्यवाद रामजी. फक्त औषधाची गाडी आली की मी लगेच तुमच्या मुलीला. चला डॉक्टर साहेब. बाबा इंजेक्शन केव्हा येणार? औषध आलं का? नाही डॉक्टर साहेब, अजून तरी नाही आलं. विश्वास ठेवा. डॉक्टर, काय झालं? डॉक्टर रुग्णाची अवस्था खूपच खराब होत चालली आहे. ही औषधाची गाडी अजून आली कशी नाही? रस्त्यात काही दुर्घटना तर झाली नाही ना? डॉक्टर साहेब काहीतरी करा. हे बघा, हिच्याकडे वेळ खूप कमी आहे. जर इंजेक्शन नाही दिलं ना तर काहीही होऊ शकतं. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब इंजेक्शन आले. वॉट बॉय, जा आणि औषधाचा डब्बा घेऊन ये. हो. वॉट बॉय, दे. आता घाबरण्याचं काही कारण नाहीये. काही वेळातच तिला बरं वाटेल. धन्यवाद डॉक्टर साहेब. कबीर ना जरी कूड़े के बन्हार हल्के हल्के तिरी गए बूढ़े तिनी सरभार बूढ़े तिनी सरभार
सीप समंद की रटे पियास पियास समुदहि तिनका करी गिने स्वाति बूंद की आस स्वाति बूंद की आस। रामजी, रामजी, हं? बिंबाळा, डॉक्टर साहेब आलेत. उठ. तुमची मुलगी आता पूर्णपणे बरी झाली. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर साहेब, लय लय उपकार झालेत तुमचे. तुम्ही जर नसता तर माझी पोर बहुतेक वाचली नसती. धन्यवाद तर मला तुम्हाला म्हणायचंय रामजी. आज तुमच्याचमुळे मी एक मोठी चूक करण्यापासून वाचलोय. तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. जा, तुम्ही आपल्या मुलीला भेटू शकता. बाळा, रडतीस कशा पाय? समजा ठीक होईल. बाबा, मी या रोगानं मेले का नाही? बाळा, तुझं दुःख लय मोठं आहे. अरे तुझं दुःख कोणी वाटून बी नाही घेऊ शकणार. पर जेव्हा दुःख मोठं असतं ना, तेव्हा त्यातून बाहेर येण्यासाठी नेहमी वर्तमान आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांचा पण विचार करावा लागतो ना. तुझी 2 लहान लेकरं आहेत, त्यांची बी काळजी घ्यायची आहे ना. आ हळू बाळ, हळू. बाबा, पोरासनी तर आम्ही आधीच आत्याकडे धाडलंय, म्हणजे या रोगाचा परिणाम त्यांच्यावर नको व्हायला. पण जेव्हा पोरासनी कळेल की त्यांचे बाबा ताई, तू तर पुरसने आधीच सुरक्षित जागी पाठवलं आहेस, आणि तिथं काळजी घेण्यासाठी लय माणसं असतील, आणि तसं बी तुळसाताई बी तिथं आहे ना. म्हणून तू आमच्या बरोबर आपल्या घरी चल. बाबा, ताई आपल्या बरोबर आपल्या घरी येईल. तिच्या सासरी नाही जाणार, आपल्या बरोबर राहील तर आपण तिला धीर देऊ शकतो. नाहीतर तिची सासू हिलाच नावं ठेवील आणि हिचा तरस अजून वाढवेल. समजा ठीक होईल बाळा. शेठजी, आपल्या गावामध्ये पण प्लेग आलाय. अरे काय बोलतोयस तू? याचाच अर्थ असा की ते रामजीच्या जातीतले लोक जे बॉम्बेवरनं आले होते
ते लोक घेऊन आले या आजाराला इथे. त्यांच्यातनं किती मेले? अहो शेठजी, त्यांच्यातनं तर कोण नाही मेला. आपल्या समाजातल्या एका जणाला झालाय. ते आंबेडकर गुरुजी आहे ना, त्यांच्या मोल्ल्यामध्ये. चल 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 चल, या या या. भीमाबाई जेव्हा हे बघल तेव्हा माहित नाही तिची काय अवस्था होईल. तिला सांभाळणं लय अवघड होणार आहे. माहित नाही आता माझ्या ताईचं आयुष्य अशा समाजामध्ये कसं जाणार आहे.